हाय हॅलो मित्रांनो, सुनीता डेअरी यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मैत्रिणीचं घर. कसंही मी तुम्हाला बाहेरचं पॅसेज दाखवते. हे मागचं सामान दिसतं तुम्हाला, ते आहे ना बाळमत्री म्हणजे आहे ते पाचच्या साईडला. ते आलेत, नवीन नुकतेच आलेले आहे, आज आले. आणि माझे बेस्ट फ्रेंड आहे ती, मी तुम्हाला दाखवते तिचं घर कसं कसं नाही. व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा. तोपर्यंत बाहेरचा व्ह्यू बघा कसा आहे ते. इकडे बघू शकता, इथे चप्पल स्टँड ठेवलेला आहे, जेणेकरून नाही काय बाहेरून व्यक्ती कोणी येईल सगळ्या चप्पलचे स्टँड ठेवलेले आहे. आणि वरती काही चप्पल नाही घेऊन जात सध्या, तिथेच म्हणजे सध्या ही खालची पार्किंग साईड आहे, हा मेन गेट आहे आणि हे चप्पल स्टँड आहे, म्हणजे जेणेकरून बाहेरचे व्यक्ती कोणीही येतील तर त्यांच्यासाठी चप्पलची सुविधा केलेली आहे घरमालकाने छान अशी. आणि ही आहे माझ्या मैत्रिणीची गाडी आहे आणि ही तिचीच मशीन आहे, तिने खालीच ठेवलेली आहे. इथेच ह्या साईडला आहे डबल रूम आहे, त्याला 7,000 भाडं आहे बघा. आणि ह्याला माझ्या मते 12,000 भाडे, पण अजून ती रूम गेलेली नाही आहे. ही रूम माझ्या मते गेलेली आहे. हे बघू शकता, नवी नुकतीच माहिती भाडोत्री आलेली, फॅमिलीसाठी रूम दिलेली आहे सध्या, म्हणजे या बिल्डिंगमध्ये सध्या तरी फॅमिलीसाठीच रूम दिलेली आहे. हे बाहेरचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवते, खालची पार्किंग साईड कशी. मी तुम्हाला घेऊन जाते माझ्या मैत्रिणीच्या घरी, कसं आहे ते दाखवते. हे आहे पायऱ्या, तिथे जिण्याचं सेटअप थोडंफार सामान त्यांनी ठेवलेलं आहे, म्हणजे जे घरमालक असेल त्यांचंच काहीतरी सामान राहिलेलं असेल त्यांनी खाली ठेवलेलं आहे. थोडीशी असं म्हणतात ना, जिण्याच्या खाली जी जागा असते ते असं काही जे असतं ना न लागणाऱ्या वस्तू जास्त ते त्यांनी सामान ठेवलेलं आहे. आणि हे बघू शकते, असं बाहेरचं पार्किंग आहे, पार्किंग एरिया छान असं आहे, बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीच्या घरी घेऊन जाते. हे हाय जिना आहे, जिना बघू शकता किती छान प्रकारे आहे. आणि ती राहते त्या ठिकाणी, तुम्हाला मी सांगते किती भाडं असेल. आणि इथे आहे, ते घर मालकीण राहतात ह्या साईडला, बघू शकता घर मालकीणीचं घर आहे. खाली भाडोत्री ठेवलेले आहेत आणि वरती ठेवलेले आहेत, वरती आणि खालती हे म्हणजे भाड्याचे व्यक्ती ठेवलेले आहेत, जे भाडोत्री असते ते ठेवलेले आहे. तिचं फ्लोर आहे, सेकंड फ्लोर आहे. आणि हे घर मालक आहेत, हे फर्स्ट फ्लोअरवर राहतात. आणि मी तुम्हाला खालचा जो तळमजला दाखवलाच आहे, बघू शकता सेकंड फ्लोअरवर आपण आलेलो आहे. हे आहे समोरच्या बाजूने माझ्या मैत्रिणीचं घर आहे. आणि ते सिंगल रूम आहे, तिथे तिघी चौघीजण मुली राहतात. आणि मी तुम्हाला वरचं दाखवते कसं आहे ते, टॅरेसची बाजू दाखवते मी तुम्हाला. छान असं टॅरेस आहे, खूप प्रकारे छोटंसंच आहे पण छान आहे. हे टॅरेस आहे, बघू शकता किती छान असं टॅरेस आहे. मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. इथे सुद्धा 2 रूम आहेत. इथे मुलांसाठी, माझ्या मते नाही फॅमिलीसाठीच आहे, सिंगल रूम आहे, छोटंसं टॅरेस आहे, एवढंच टॅरेस आहे, बघू शकता. आय थिंक हे सुद्धा आहे वाटतं टॅरेस, हा हे सुद्धा टॅरेस आहे, म्हणजे हे टॅरेस अटॅच, हे सुद्धा टॅरेस आहे, म्हणजे हे त्यांचंच टॅरेस आहे. मी सुद्धा पहिल्यांदा आली होती, मला सुद्धा काय आयडिया नव्हती, मी सुद्धा पहिल्यांदा आली. मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते कसं आहे ते. बघू शकता बाहेर किती छान व्ह्यू आहे, हिरवं वातावरण असं छान असं आहे. पावसात हे बाहेरचं वातावरण खूप छान असं निसर्गरम्य असतं, बघू शकता. किती छान वातावरण आहे, बघू शकता. आणि
इथे सुद्धा पाण्याची सोय केलेली आहे, जेणेकरून भाडोत्री लोक जास्त इथे काही म्हणजे कपडे वगैरे किंवा टायर्स वगैरे कधी साफ करायचं असेल किंवा बाहेरचे इथे सुद्धा रूम आहे त्यांची, जर यांना बाहेरचा पॅसेज जर साफ करायचा असेल तरी असेच पाण्याची सोय केलेली आहे. म्हणजे इथे नळ लावून दिलेला आहे त्यांना, म्हणजे ऑलरेडी नळ आहे इकडे. बघू शकतो किती छान असं सुखसुविधा केलेल्या आहेत. आणि इथे पाण्याच्या 2 टाक्या 3 टाक्या आहेत. कपडे वाळत घालण्यासाठी दोरी आहेत, बघू शकता तुम्ही. हे सगळ्या दोऱ्याच आहेत, जेणेकरून भाडोत्री लोकांना पावसाळ्यात कसं कपड्यांची सोय नसते, म्हणजे कुठे वाळत घालावी असं. मग उन्हाळ्यात असं आता सध्या पावसाळ्यात कोणी वरती टेरेसवर टाकत नाही, जर पाऊस नसला तर टाकतात. पण तुम्ही तर सध्या बघू शकता पाऊस किती पडतोय, मग वरती टेरेसवर टाकायचा काही प्रश्नच नाही. हे मी तुम्हाला बाहेरचा सुद्धा वरून टेरेसवरून तुम्हाला व्ह्यू दाखवलेला आहे. ते ऑलरेडी 2 रूम आहेत. इथे फॅमिलीसाठी ही एक रूम आहे आणि ही एक रूम आहे, बघू शकता. मी सुद्धा पहिल्यांदा आली, कारण तिने सुद्धा नवीनच जस्ट आता माहिती 7-8 दिवस झाले असं रूम घेतली असं. हे टॅरेस होतं, हे मी तुम्हाला दाखवते. हे आणि ते पलीकडचं सुद्धा टॅरेस आहे, मी पलीकडे दाखवत होतं तुम्हाला. आता पण खाली चाललो आहे. ते सावकाश जावं लागेल, कारण की ते पाय खूप घसरतात, ते स्लिप होतात ते. आता आपण मेन पॉईंट म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या रूममध्ये जाऊया. तुम्हाला मी खालचा पॅसेज आणि टॅरेसचा पॅसेज दाखवला. आता मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीची रूम दाखवते. बघू शकता, ही माझ्या मैत्रिणीची रूम आहे. मी तुम्हाला बाल्कनीच्या बाहेरचा व्ह्यू दाखवते कसं आहे ते. 2nd फ्लोअरवर आहे हा फ्लॅट. हे बाहेरचा म्हणजे बाल्कनीच्या बाहेरचा व्ह्यू कसा आहे ते बघू शकता तुम्ही. किती छान असं वातावरण आहे, हिरवंगार असं वातावरण आहे. बघू शकता किती आभाळ आलेलं आहे, लांब लांबपर्यंत आभाळच दिसते, पूर्ण भरलेलं दिसतात ते. आणि किती छान व्ह्यू दिसते बघा ना तुम्ही. कसं वाटलं हा व्ह्यू मला नक्की सांगा. लांब लांबपर्यंत नुसत्या बिल्डिंग आहेत. आता काही दिवसांनी हे सुद्धा शेत दिसतंय ना, ते पण फ्लॅट्स होतील, कारण की नाही का, कारण जिथे आजूबाजूला तुम्हाला दिसतंय ना सध्या, इथे सगळी शेतीच होती पहिली. आणि आता सध्या एवढे फ्लॅट्स इथे अवेलेबल, म्हणजे गावकरीच लोक इथे फ्लॅट बनवायला लागले, जेणेकरून जवळच कंपनी असल्यामुळे त्यांनी म्हणजे ते लोक फ्लॅट असं बांधतात ते आणि ते रेंटने देतात ते. बघू शकता, पहिले इथे रूमासुद्धा नव्हत्या, आता नाही काय रूमा व्हायला लागलेत, कारण की ते आजूबाजूला कंपन्याच व्हायला लागल्यात, की जेणेकरून नाही का इथे जागेची किंमत गगनाबाहेरच म्हणावं, एवढी किंमत आहे इकडे. इथे सध्या ह्या साईडला आमच्या इथे रेंट म्हणजे जागेची किंमत सध्या 15-16 लाख गुंठा आहे इथे सध्या, खरी गोष्ट. आणि अर्धा गुंठा घ्यायचं म्हटलं अर्धा गुंठा म्हटलं तर 10 लाखाला आहे, आणि 1 गुंठा घ्यायचं म्हटलं तर 20 लाखापर्यंत 1 गुंठा भेटते बघा. तुम्हाला वाटत नसेल की खरंच शक्य नसेल, म्हणजे खरं नसेल, पण खरंच ते आजूबाजूला महिंद्रा कंपनी चालू झालेत ना, जवळच इथे 10 मिनिटाच्या ह्याच्यावर महिंद्रा कंपनी, त्यामुळे इथे एवढे रेंट वाढलेत ना, खूप रेंट वाढले तिथे भाडोत्री. म्हणून इथे नाही सगळे नाही जमिनीच्या ठिकाणी आता जागा बांधायला, म्हणजे बिल्डिंग्स बांधायला लागलेत आणि ते भाड्याने द्यायला लागले. पहिली तर ही समोरची तुम्हाला बघू शकते व्हाईट कलरची बिल्डिंग, ग्रीन कलरचा पडदा दिसतोय, तिथे बिल्डिंग नव्हती, तिथे शेत होतं, आता तिथे बिल्डिंग बांधली, बघू शकता तुम्ही. आणि आता काही दिवसांनी हे गावकरी लोकंसुद्धा नाही का हे घरं वगैरे जे असतात ना, कागदाचे वगैरे पत्र्याचे घर, ते सुद्धा ठेवणार नाही आहे, कारण की मागच्या साईडला त्या साईडला नाही का पुढच्या साईडला इथे तिकडे नाही काय पत्र्याचंच काढाचं घर होतं, तर त्यांनी तिकडे बघा हे बंगला दिसतो समोरचा, तर नाही काय तिथे पहिलं काढाचं घर होतं, तर त्यांनी बघा बंगला किती छान प्रकारे बांधलेला आहे म्हणजे.
तुम्हाला हा बाहेरचा व्ह्यू कसा वाटला नक्की सांगा. बघू शकता मी लांब लांबपर्यंत दाखवते कसं वातावरण इकडचं. हे आहे त्यांचा फ्लॅट, तिचा म्हणजे फ्लॅट. सध्या अजून त्यांचं काम चालू आहे, म्हणजे 2-3 दिवस राहायला आलेत ना, अजून काम सध्या असं तिथे हॉल आहे पाहू शकता. अजून सामान थोडंफार लावलं नाही आहे तिने, चालू, कारण घरात जास्त माणसं असल्यामुळे जरा व्यवस्थित लहान मुलं त्यात फक्त. हे बाहेरचं आहे, हे कपाटसारखं त्याने करून दिलेलं आहे. हे किचन बघू शकता. किचन इथे देवघरची सोय केलेली आहे, देवघरची सोय केलेली आहे. ग्लब वगैरे माहिती त्यांनी लावलेली आहे. छोटीशी खिडकी आहे जेणेकरून किचन आणि हॉलसाठी अटॅच अशी हवा खेळती राहावी म्हणून ती खिडकी आहे, म्हणजे घरमालकाने काढलेलीच आहे ऑलरेडी. हे आहे किचन बघू शकता कसं इकडचं किचन. 1 BHKचा असा फ्लॅट आहे बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. हे आहे हॉल आणि हे आहे देवघराचं असं हे केलेलं, त्यांनी अजून देवघर लावलेलं नाही आहे. आणि हे आहे किचन. बघू शकता किचन कसं आहे ते. किचन गठ्ठा छान असा मोठा असा किचन गठ्ठा आहे. बेसिंग आहे, बेसिंग बघू शकता ते भारी आहे, मोठं असं आहे. माझाही बेसिंग तर छोटे आहे, माझी 1 RKची रूम आहे. आणि ते किचनचा म्हणजे किचन ते म्हणतात ना मांडणी केलेली आहे, 4 कप्प्यांची अशी आहे. खाली डबे वगैरे ठेवू शकतो. ते आता सध्या माठ ठेवलं, अजून शिफ्टिंग केली नाही आहे. जसं मी म्हटलं दाखवा माझ्या मैत्रिणीचं घर कसं आहे म्हणून. ही आहे बाल्कनी. बाल्कनी असं काचेची आहे, बाहेरचा दरवाजा वगैरे छान असं सकाळचं व्ह्यू तर भारी वाटतो एक नंबरचा. आणि हे आहे किचन, किचनमध्ये सॉरी हे आहे बाल्कनी. बाल्कनीला सुद्धा अटॅच नळ आहे, तिथे सुद्धा कपडे लावले होतात, तिथे नळ आहे, तिने नळावर वरती कपडे ठेवलेले असतात. हे बघू शकता तुम्ही बाल्कनी किती छान आहे, मोठी आहे. ही अशी बाल्कनी आहे बघू शकता तुम्ही. हे असं किचन आहे. तिथे तिचे बाबा झोपले बघा, टी व्ही बघत बसले. बेसिनची सुविधा केलेली आहे छान अशी, आणि संडास बाथरूम आहे अटॅच. आणि हे आहे बेडरूम आहे. हे आता झाडू मारायला लागले त्याला त्याला असते कशी. ही अशी बेडरूम आहे, बेडरूमला 2 खिडक्या आहेत. काही नाही चांगले आहेत, असं काही नाही सारखेच आहे सगळे. हे आहे बेडरूम, बेडरूमला 2 खिडक्या आहेत. बेसिनची सुविधा केलेली आहे. इथे संडास बाथरूम आहे अटॅच. माझ्या साईडला म्हणजे पोटमाळा काढलेला आहे. बेडरूमला सुद्धा वरती पोटमाळा आहे आणि इथे किचनच्या साईडला पण पोटमाळा आहे. पोटमाळा मी दाखवते तुम्हाला. हे असं आहे तिचं घर. हाय मित्रांनो, तुम्हाला माझ्या मैत्रिणीचं घर कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून. कसं आहे मोठं का छोटं किंवा कसं आहे ते मला कमेंट करून सांगा. आणि ह्याला तुम्हाला सांगते भाडे देते. माझ्या रूमला आहे भाडं सध्या 7,000 रुपये भाडे आहे. आणि ह्या रूमला मला गेस करून सांगितलेली असू शकतात. ठीक आहे, गेस करण्यापेक्षा मी तुम्हाला सांगून सांगते किती भाडं आहे. ह्या रूमला सध्या 9,000 भाडं आहे आणि ते पण लाईट बिल सोडून. असं फ्लॅटचे म्हणजे रेंट आहे. आणि माझ्या रेंट म्हणजे 1 RKला 7,000 भाडं आहे. आणि हा 1 BHK नुसता रूम आहे, ह्याला फक्त 9,000 भाडे. बघू शकता तुम्ही कसं इथे एवढ्याच्या रूमला ह्या साईडला 9,000 भाडे. म्हणजे कसं राहायचं आणि कसं राहत असेल. आणि तुम्हाला फ्लॅट कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. तोपर्यंत काळजी घ्या काळजी घ्या आणि कमेंट करून सांगा तुम्हाला फ्लॅट कसा वाटला आणि माझा व्हिडिओ कसा वाटला होईल तोही सांगा. लाईक करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय.